हाय फ्रेंड्स, कसे आहे तुम्ही? मला माहिती आहे तुम्ही सगळे चांगलेच आहेत. तर मित्रांनो, आजच्या स्टोरीचं नाव आहे रोहिणी. तर रोहिणी मुंबईला राहत होती आणि तिला अर्जंट काही कामासाठी तिच्या गावाला जायचं होतं. ती आपली कार घेऊन निघाली, पण एका सुनसान जागेत तिची कार बंद पडली. आणि नंतर तिच्यासोबत अशा काही घटना घडल्या का तिने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. असं काय घडलं होतं तिच्यासोबत, त्या तिघांनी तिच्यासोबत काय केलं, ते तिघे कोण होते, हे सगळं तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यावर समजणार आहे. चला तर मग मित्रांनो, आपण या हॉरर कथेला सुरुवात करू. तर रोहिणी एका मोठ्या कंपनीत मॅनेजर म्हणून काम करत होती. एकदम मॉडल विचाराची, बिंदास. 28-29 तिची तरुणी होती. तिचा स्वतःचा 4 रूमचा ब्लॉक होता. आई वडील, लहान भाऊ आणि लहान बहीण गावात राहत होती. राधा मावशीबरोबर ती मुंबईमध्ये राहत होती. मॉडल असल्यामुळे दारू, स्मोकिंग, पार्ट्या तिला आवडायच्या. अशी ही रोहिणी काही अर्जंट कामासाठी मुंबईवरून गावी चालली होती. शुक्रवारी रात्री निघून रविवारी रात्री परत येण्याचा तिचा विचार होता. आतापर्यंत ती अशीच बऱ्याच वेळा जाऊन आली होती. तशीच ती आज पण निघाली. पण आज सुरुवातीपासूनच तिला टोक लागली. अगं, आज जाऊ नको, आज अमावस्या आहे, उद्या सकाळी जा, असं म्हणून राधा मावशीने तिला अडवलं. काही नव्हतं अमावस्येला निघून, फालतू आहे सगळं, माझा नाही विश्वास असल्या गोष्टीवर, असं म्हणून रोहिणी निघाली. बाहेर जोरात पाऊस चालू होता. कार चालू करण्याचा प्रयत्न केला तर कार चालू होत नव्हती. खूप प्रयत्न करून 10-15 मिनिटांनी तिची कार चालू झाली आणि सोसायटीमधून बाहेर पडून ती मेन रोडला लागली. रात्रीची वेळ आणि पाऊस असल्यामुळे रस्त्यावर ट्रॅफिक नव्हते. आनंदाने तिने गाडीचा स्पीड वाढवला आणि वेगाने ती हायवेला लागली. आणि अचानक तिची गाडी गचके देत बंद पडली. जवळ गॅरेज नाही, हॉटेल नाही की कोणी माणूस नाही. वाटेत हॉटेलमध्ये खाईन म्हणून राधा मावशीने दिलेला डब्बा न घेता ती निघाली होती. पण आता कुठेही तिला हॉटेल दिसत नव्हते आणि भूक पण लागली होती. तशीच मग ती छत्री व बॅटरी घेऊन गाडीतून खाली उतरली. मुसळधार पावसात ती थोडी चालत राहिली, कोणी कुठे दिसते का ते पाहासाठी. थोड्या अंतरावर तिला उजेड दिसला. चला, काहीतरी मदत मिळेल म्हणून ती जरा वेगाने त्या दिशेला जाऊ लागली. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा चालू होता. तिची मुंबईची नाजूक छत्री काय टिकवा धरणार होती. एका जोरदार वाऱ्याने ती उलटीपलटी झाली. आता तिला त्या छत्रीचा काहीच उपयोग नव्हता. चिडून तिने छत्री टाकून दिली आणि त्या दिव्याच्या दिशेने झपझप चालू लागली. लांबून दिसलेला उजेड एका घरातून येत होता. घराभोवताल तारेचं कंपाऊंड होतं. गेट शोधत ती पुढे सरकली. गेट उघडासाठी तिने गेटला हात लावला. मात्र तसाच तिला कुठून तरी 2-3 कुत्र्याच्या रडण्याचा आवाज आला. ती मनातून थोडी घाबरली, पण सर्व धीर एकटून तिने गेट ढकलला. तसाच करकर आवाज करत गेट उघडला. त्या वातावरणात तिला तो आवाज भयानक वाटला. तशीच त्या मातीच्या रस्त्यावरून चिखलातून ती चालू लागली. 10 पावलं टाकली नसतील तो ती धडपडली, कारण तिचा एक पाय मातीत गल्ला होता. शीट, यांना सिमेंटचा रस्ता बनवायला काय होते. त्या घरमालकाला मनातून शिवा देत तिने पाय बाहेर काढायचा प्रयत्न केला. जरा जोर लावून पाय काढला तशी तिची सँडल आतच राहिली आणि नुसताच पाय वर आला. शीट, असं म्हणून तिने रागाने दुसरी सँडल पण काढून फेकून दिली आणि ती पुढे निघाली. 4 पायऱ्या चढून ती वरांड्यात आली आणि अचानक तिथे बसलेलं एक घुबड विचित्र आवाज करत तिच्या डोक्यावरून गेलं. ती मनात थोडी घाबरली. हिंमत करून ती दाराजवळ कुठे बेल दिसते का ते पाहायला लागली, पण कुठेही तिला बेल दिसली नाही. दरवाजा ढकलून पाहिला तर तो आतून बंद होता. तिने इकडे तिकडे पाहिलं तर तिला एक पांढरी दोरी लटकलेली दिसली. तिने ती दोरी जोरात ओढली आणि ठणठण करून त्या शांत वातावरणात एक प्रचंड आवाज घुमला. तसंच तिने दोरी सोडून दिली आणि आपल्या कानावर हात ठेवले आणि अचानक कुठून तरी पुन्हा 5-6 कुत्री भुंकण्याचा आवाज तिला आला. 5 मिनिटं झाली होती तरी कोणी दरवाजा उघडला नव्हता. तिने पुन्हा दोरी पकडली. ती दोरी ओढणार. तोच कोण पाहिजे तुम्हाला. तिच्या कानाजवळ एक घोगरा आवाज ऐकू आला. तशीच तिने दोरी सोडून दिली आणि जोरात किंचाळली आणि तशीच मागे फिरली आणि पाठीमागे उभ्या असलेल्या एका 50-52 वयाच्या माणसावर जाऊन धडकली. कोणीतरी माणूस आहे हे बघून तिच्या जीवात जीव आला. एवढ्या जोडून बोलतात का, काही मॅनर्स आहे की नाही तुम्हाला, असं म्हणून ती त्या माणसावर चिडली. तो माणूस म्हणाला, माफ करा, आम्ही अडाणी माणसं, तुमचे शहरी रिवाज नाही माहीत आम्हाला. ठीक आहे, माझी गाडी इथे बंद पडली आहे, आजची रात्र मला इथे राहायला मिळेल का, पाऊस कमी झाला का मी जाईल. तो म्हणाला, कुठे जाणार, इथे येणारा कोणी परत जात नसतो. काय म्हणालात. काही नाही, चला, असं म्हणून तो तिला ओलांडून पुढे झाला. त्याने दरवाजा उघडला. विचित्र प्रकारचा आवाज करत दरवाजा उघडला. अरे, दरवाजातून आतून बंद होता, मग याने उघडला कसा, असा विचार करत ती दरवाजातून पाय आत टाकणार
तोच तिला परत कुत्र्याच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. जणू काही आज जाऊ नको असाच इशारा तो आवाज तिला देत होता. तिचा पाय तिथेच थबकला. आज जाऊ की नको या विचारात ती असतानाच, आत या लवकर, इथे जनावरे फिरत असतात असं म्हणून त्याने तिला आत बोलावले. तिने मनाला धीर देत आत पाऊल टाकले. तिने दरवाजात उभे राहून दिवाणखान्याच्या उजेडात जागेचे निरीक्षण करू लागली. 25x25चा मोठा दिवाणखाना होता. खुर्च्या, झुंबरे, मोठ्या लाकडी फ्रेमच्या खिडक्या, लाल रंगाच्या गालिच्याने भरलेल्या वर जाणाऱ्या पायऱ्या खूपच सुंदर होत्या. हे बघत असताना तिला तो माणूस कुठेच दिसला नाही. अरे हा माणूस अचानक कुठे गायब झाला असा ती विचार करत असतानाच, तिकडे बाथरूम आहे, गरम पाण्याने हातपाय धुवून घ्या, मी जेवण बनवतो. आणखी कानाजवळ तोच भोगरा आवाज आला. आता तिने किंचाळी नाही फुटली, पण ती दचकली. हा माणूस जातो कुठून आणि येतो कुठून तिला काहीच समजत नव्हतं. तुम्ही असे पाठीमागून येऊन बोलू नका, ती जरा रागातच म्हणाली आणि ती बाथरूमकडे जायला निघाली. टावेल आहे ना, तिने पाठीमागे पाहत विचारले, तर तो माणूस अजून गायब झाला होता. अरे कुठे गायब झाला? तिला थोडी भीती वाटायला लागली होती. मग ती तशीच बाथरूममध्ये शिरली. मुंबईच्या एका स्वयंपाकघरा एवढे ते बाथरूम होते, सर्व सोयीने सुसज्ज. तिने एक नळ चालू केला तर तो थंड पाण्याचा होता. मग दुसरा, तिसरा करत 5वा नळ गरम पाण्याचा होता. मग तिने गरम पाण्याने हातपाय धुतले. टावेलने हात पुसत ती बाहेर आली आणि सोफ्यावर डोळे मिटून बसली. कपडे बदलून घ्या, नाहीतर सर्दी ताप होईल. दचकून तिने डोळे उघडून पाहिले तर एक हँडसम तरुण हातात एक जीन्स आणि टॉप घेऊन उभा होता. हा अचानक आपल्यासमोर कसा, असा विचार करत थँक्स म्हणून तिने तो ड्रेस हातात घेतला आणि ती एकदम दचकली, कारण तो ड्रेस तिच्या ड्रेससारखाच होता. हा ड्रेस? रोहिणीने आश्चर्याने विचारले. तुमचाच आहे, शेजारून आवाज आला. तशी ती अजूनच दचकली, कारण एक 45-46 वयाची दिसणारी बाई शेजारच्या खुर्चीतून म्हणाली होती, अरे मगाशी इथे ती नव्हती आणि ही अचानक इथे कशी आली? तेवढ्यात तो हँडसम म्हणाला, तुमची गाडी समोरच उभी होती, दरवाजा उघडा होता, मग मागच्या सीटवरील तुमची बॅग काढली आणि हा ड्रेस घेऊन आलो. तिने खिडकीजवळ जाऊन पाहिले तर खरंच तिची गाडी गेटसमोर उभी होती. ती विचार करायला लागली, मगाशी मी गाडी बंद पडली तिथून बऱ्याच लांब चालत आले तेव्हा हा बंगला दिसला, मग आता ती गाडी गेटसमोर कशी काय? जास्त विचार करू नका, गरम गरम जेवण करून घ्या आणि निवांत झोपा. तिला काही समजत नव्हतं. ती दमली होती, भूक पण लागली होती. मग डायनिंग टेबलावरती तिघे बसले. समोर आलेले गरम गरम चिकन, भाकरी, भात वाढून ताट तयार होते. रश्श्याच्या वासाने तिची भूक आणखीनच वाढली. मस्त आरामात तिने 3 भाकऱ्या भात खाल्ल्या आणि त्या बाईने तिला तिची रूम दाखवली. रूममध्ये गेल्यावर तिने दरवाजा बंद केला. 2-3 कड्या होत्या त्या सर्व लावल्या आणि बेडकडे गेली. ती जशी बेडच्या जवळ गेली तसं तिचं लक्ष टेबलवर गेलं, कारण तिच्या ब्रँडचं सिगरेट पॅकेट आणि लायटर तिथं ठेवून होतं. तिने जरा नवल करतच सिगरेट पेटवली आणि गॅलरीत थोडा वेळ उभी राहून सिगरेट संपवली. मग बेडवर आली. रजईत स्वतःला गुंडाळून घेत ती बेडवर झोपली आणि मग तिच्या मनात एक एक प्रश्न येऊ लागले. सगळीकडे लाईट गेली असताना ह्याच बंगल्यात लाईट कशी? एवढ्या लांब उभी असलेली गाडी आता गेटजवळ कशी काय? आपण दरवाजे लॉक करून उतरलो होतो हे तिला पक्के आठवत होते. मग त्यानं मागच्या सीटवरील बॅग कशी काढली? 20-25 मिनिटात एवढे गरम गरम चिकन, भाकऱ्या, भात कसं काय तयार झालं? आपला सिगरेटचा ब्रँड याला कसं माहीत? आणि त्या प्रश्नाची उत्तरे शोधताना तिला कधी झोप लागली कळलंच नाही. रात्री कधीतरी तिला कोणाच्या तरी बोलण्याच्या आवाजाने जाग आली. वेळ पाहण्यासाठी घड्याळ पाहिलं तर ते 3 वाजता बंद पडलं होतं. मोबाईल पाहिला तर बॅटरी पूर्ण डाऊन होती. आता काय करायचे अशी ती विचार करत होती, पण तो आवाज तिला काही झोपू देत नव्हता. मनात सर्व धैर्य एकटवून तिने दार उघडले आणि हॉलमध्ये आली. वरून तिला दिवाणखाना दिसत होता. तिने वाकून खाली पाहिलं, पण तिला काहीच दिसलं नाही. अंधारात ती पायऱ्या उतरून खाली आली. मगाशी तिने पाहिलेले सोफा, खुर्च्या, ती झुंबरे सर्व काही गायब होतं. सगळीकडे जाळ्या पसरलेल्या तिला दिसत होत्या. एका बाजूच्या खोलीतून कसला तरी आवाज येत होता. त्या दिशेने ती जाऊ लागली. दरवाजा अर्धा उघडा होता. तिने तो दरवाजा अजून थोडा उघडला आणि येणारी किंचाळी तिने तोंडावर हात ठेवून दाबून धरली आणि मोठ्या डोळ्यांनी ती आतील दृश्य पाहू लागली. अंदर 2-3 कुंड आगीने पेटली होती. त्याच्यासमोर 4-5 जण नाचत होते. त्यातील एका कुंडासमोर विचित्र चेहरा असलेली एक दगडाची मूर्ती होती. तिच्या पायाजवळ एक लहान मुलाला मान खाली ठेवून झोपवलं होतं. तो हँडसम आणि तो दुसरा माणूस त्या मुलाला गुलाल लावत होते. त्याच्या शरीरावर फुले टाकलेली होती. तो दुसरा माणूस कपाळाला रक्ताचा टिळा लावून काहीतरी अगम्य भाषेत मंत्र म्हणत होता. त्याने हात वर केला आणि त्या हँडसमला काहीतरी खून केली. तसंच त्याने एक धारदार मोठा सुरा हातात घेतला आणि खाटीकसारखा मारला. एका घावात ती कोवळी मान धडापासून अलग झाली. तेव्हाच रोहिणीच्या तोंडातून एक जोरदार किंचाळी बाहेर पडली आणि त्याच वेगात ती दरवाजाकडे धावत सुटली. दरवाजा उघडून ती बाहेर पडली. कुंपणाचे गेट ओलांडले
आणि ती तिथेच बेशुद्ध होऊन खाली पडली. अहो बाई असा तिला आवाज ऐकू आला. ती जरा शुद्धीवर आली होती. तिने डोळे किलकिले करून आजूबाजूला पाहिले. सकाळची वेळ होती. दिवस नुकताच उजडला होता. तरी थोडा अंधार होताच. तिला दूर एक वाडा दिसत होता. पाऊस थांबला होता. तिच्या अंगात घरातून निघतानाचेच कपडे होते. 3-4 माणसं तारीच्या कंपाऊंडमधून तिला आवाज देत होती. तशी ती उठून त्यांच्या जवळ गेली आणि म्हणाली, हे कोणते ठिकाण आहे? बाई, ही गावची स्मशानवाट आहे. तिने बाजूला पाहिले तर 2-3 चिता जळत होत्या. तिने घडलेली सर्व हकीकत त्यांना सांगितली. अगं पोरी, बऱ्याच वर्षापूर्वी इथे एक वाडा होता. ते माणसं धनासाठी लहान मुलाची बळी घ्यायचे. म्हणून एक दिवस गावाने त्यांना वाड्यासकट पेटवून दिले. एक मांत्रिकाने तो वाडा कंपाऊंडपर्यंत मंत्र्यांनी भरून टाकला. त्यामुळे ते वाड्याच्या कंपाऊंडच्या बाहेर येऊ शकत नाही. त्यांचे आत्मे दर अमावस्येला इथे येतात. जर का चुकून कोणी त्यांच्या कंपाऊंडच्या हद्दीत आला तर ते त्याचा बळी घेतात. चला, समोर बैलगाडी आहे. तुम्ही बैलगाडीत बसून घ्या. पण माझी गाडी? अहो, पहिल्यांदा गावात चला, मग आमचा मॅकॅनिकला देतो तुमच्याबरोबर गाडी रिपेअर करायला. चला या, इकडे या. जशी ती बैलगाडीत बसायला गेली तर बैलगाडीत गाडीवाला, एक बाई आणि एक माणूस बसला होता. मग थोड्या वाकलेल्या तारा वाकून ती तारा ओलांडून त्यांच्या जवळ गेली आणि बैलगाडीत चढली. आणि त्या माणसांना थँक्स म्हणण्यासाठी तिने मागं वळून पाहिलं. अरे, कुठे गेली हे सर्व? त्या बैलगाडीतली बाई हसली आणि म्हणाली, त्यांचे काम झाले, ती गेली. तिच्या बोलण्याचा रोहिणी अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असताना हवेच्या थंड झोक्याने रोहिणीला डुलकी लागली. जरा वेळाने कसल्याशा आवाजाने तिला जाग आली. पाहते तो काय, बैलाच्या गळ्यातील घुंगराचे आवाज येत होते. पण गाडी बैलविना चालत होती. गाडीवाला पण जागेवर दिसत नव्हता. तिच्या छातीत एक हलकीच कळ आली. तिला आता त्या थंड हवेत सुद्धा घाम फुटला होता. गाडी थांबली आणि तिच्या कानावर मागून तोच घोगरा आवाज आला. अजून अमावस्या संपली नाही बाई. आमच्या हद्दीत आलेला कोणीही जिवंत परत जात नाही. तसंच तिने मागे वळून पाहिले तर तो हँडसम, ती बाई आणि तो माणूस जोरजोरात हसत होते. त्यांची बैलगाडी त्या पडक्या वाड्याजवळच उभी होती. तू सुदैवाने कंपाऊंड ओलांडून बाहेर गेली होतीस, पण दुर्दैव तुझे, पुन्हा आत आली. असं म्हणून ती बाई खाली उतरली आणि रोहिणीला उतरवण्यासाठी तिने तिचा हात धरला. तशीच रोहिणीच्या तोंडातून एक जोरदार किंचाळी आली, पण बाहेर पडू शकली नाही. तर मित्रांनो, अशा तऱ्हेने ह्या कथेचा शेवट झाला. तर तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा. चला तर भेटू आपण नवीन अशाच एका हॉरर कथेमध्ये. नमस्कार.